कारण पहिला अटेम्प्ट पालघर स्पोर्ट्सचा असेल, दुसरा SRG परनाली आणि तिसरा इलियास 11 बोईसर. आणि सर्व प्रेक्षक आणि खेळाडू जे पण ग्राउंड मध्ये आहेत त्यांना विनंती आहे सर्कलच्या बाहेर उभे राहा प्लीज. आणि आता आपण स्टार्ट करतोय. हरेश्वर किरी जरा लवकर जावा. पालघर स्पोर्ट्स पहिले गोलंदाज कोण असणार? अनिल. यस, या ठिकाणी पालघर स्पोर्ट्सचा पहिला गोलंदाज कोण असेल तर तो म्हणजे अनिल. चला थोडस स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. चला बाकी खेळाडूंना विनंती असेल की त्या हॅलो, बाकी खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी लगेच कृपे करून विनंती असू द्या ही देखील. आणि ओव्हरस्टेप नो बॉल झाला तर तो देखील ग्राह्य धरला नाही जाणार ह्याच्याकडे देखील दक्षता असू द्या. पहिला चेंडू आपण पाहिलात काय कमालीचा, परंतु त्या ठिकाणी थोडस चुकलेत की काय. आता SRG परनाळी संघाचा एक खेळाडू लगेच या, थोडस स्पीडअप करा ही विनंती असेल. यस, दुसरं षटक, दुसरं चेंडू SRG परनाळी संघाकडून चिघरत या ठिकाणी उपस्थित झालेत. SRG परनाळीचं मात्र आपण पाहू शकाल. संधी कोण मात्र या ठिकाणी घेऊन जाईल ह्याच्याकडे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण बॉल आउट म्हटलं की क्रिकेटच्या खेळामध्ये सहजरित्या बोल्ड होतात, परंतु अशी संधी आली की थोडीस अवघड असते. आता काय घडलं जाईल? विपुल गरत. ओ हो, अगदी थोडक्या करता वाचला. अनुभव आहे परंतु यावेळेला थोड्या करता मात्र या ठिकाणी वाचला जातोय. आता इल्हास 11 संघाचा मात्र या ठिकाणी अमित पाटील या ठिकाणी चेंडू हाताळण्याकरता येईल. बॉल आउटची संधी या ठिकाणी उद्भवतात की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. पहिली संधी मात्र अनिलला भेटली. त्यानंतर जर बघायला गेलं तर SRG परनाळी संघाने दुसरी संधी हाताळली आणि आता मात्र अमित किनी हा देखील भन्नाट वेगवान असा गोलंदाज. यावेळेला काय घडलं जाईल? हो हो हो, अगदी थोड्या करता स्टंपांच्या बाजूने चेंडू गेला. चला तर दुसरी संधी पालघर स्पोर्ट्स संघाकडून संजय आपण पाहू शकाल. दुसरी संधी मात्र संजयला, आणि पहिली संधी होती ती म्हणजे अनिलला. आता दुसरी संधी संजयला भेटलंय. स्टंपांचा वेध घेऊ शकेल का? स्टंपात त्रिफळीचित करू शकेल का? हा देखील प्रश्नचिन्ह आहे. बघूया येत्या काळात काय घडते. हो हो, अगदी कुठे ना कुठेतरी मिस केलं जातंय. आणि आता मात्र पास्तळचा हिरा गोलंदाज मिस्टर निरंजन घरात दुसऱ्या संधीचे मात्र मानकरी ठरलेत. आणि यावेळेला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर स्टंपांचा वेध घेऊ शकाल का? हा देखील प्रश्नचिन्ह आहे. अनुभव अचूक आहे, अचूक टप्पा आणि बेधक मारा. काय घडलं जाईल? दुसरी संधी मिस्टर निरंजन घरात. हो हो हो, अगदी अखूट पद्धतीचा चेंडू, स्टंपांचा बराच वरतून मात्र चेंडू गेला. तिसरी संधी इल्हास पठाणकडून मात्र यावेळेला चेंडू टाकला जाईल. यस, इल्हास 11 केतन यावेळेला तिसरी संधी, दुसरी संधी केतनला इल्हास 11 संघाकडून आपण पाहू शकाल. बापरे, खूपच बाहेर चेंडू निघून गेला. चला पालघर संघाकडून आता तिसरी संधी कोणाला भेटणार?
बघा ही शेवटची संधी असते. इथून तिन्ही संघांमधनं एकही बोल्ड आउट झाला नाही तर यानंतर प्रत्येक टीमला अजून 2-2 चान्स दिले जातील. यस यस आणि आता मात्र तिसरी संधी आहे. अगदी फुलटॉस पडला, जरी स्टंपावर लागला असता तरी मात्र गृह धरलं नसतं. तुम्हाला याकरता फक्त मात्र चेंडू टप्पा टाकणं गरजेचं आहे. जो टप्पा क्रीजवर पडेल आणि बोल्ड होईल तोच मात्र ग्राह्य धरला जाईल. आता मात्र या ठिकाणी SRG प्रणाली संघाचे सर्व दाते म्हणजेच स्वप्नील दादा या ठिकाणी स्वतः संघाचा भार सांभाळण्याकरता यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या संधीकरता ही शेवटची तिसरी संधी असेल, परंतु 2 संधीचं पुढे काय होईल हे मात्र येणारी वेळच सांगेल, येणारा काळच सांगेल. परंतु आता काय घडलं जाईल. एका बाजूला स्वप्नील भाऊ यांनी देखील अनुभव आहे आणि कित्येकदा स्टंपांचा वेध घेण्यामध्ये सक्सेसफुली ठरलेले हे गोलंदाज म्हणजे स्वप्नील भाऊ. मी मात्र यांची अचूक रित्याचा चेंडू हाताळण्याची क्षमता यांच्याकडे आहे. आता काय घडलं जाईल. तिसरी संधी आहे. अगदी थोड्या करता मात्र या ठिकाणी स्टंप वाचलेत आले. त्यानंतर आता आपण इलेव्हन संघाकडून इल्लास पठाण सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आता मात्र अनुभव आहे तशा रीतीचा चेंडू मात्र रिलीज करावा लागेल आणि काय घडेल. आणि जसं म्हटलं अनुभव आहे आणि त्या चेंडूचा मात्र चेंडू काय पद्धतीने रिलीज केला. वा गुड. आणि पहिला जर बघायला गेलं तर मानकरी या ठिकाणी ठरला जातोय. इलेव्हन संघाने मात्र या ठिकाणी बोल्ड या ठिकाणी केला जातोय आणि मानकरी ठरला जातोय. यस सेमीफायनलचा पहिला राऊंड मात्र रंगला जाईल. एका बाजूला SRG प्रणाली विरुद्ध पालघर स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघाच्या कर्णधाराला प्रेमळ निवेदन असेल की तुम्ही लगेच टॉस करता या, ही विनंती असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. पालघर स्पोर्ट्स क्लब संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करता या आणि SRG प्रणाली संघाचे स्वप्नील भाऊ यांना विनंती असेल की आपण लगेच टॉस करता यायचं आहे.